आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले दिवाळी लक्ष्मीपूजन, एकमेकांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा। दिवाळी उत्सवात फटाका बाजारात फॅन्सी फटाक्यांची अधिक मागणी, ग्राहकही बजेटनुसार करीत आहेत खरेदी। लक्ष्मीपूजनाचा दिवस पाहता शहरातील दिवाळी बाजारात नागरिकांची प्रचंड गर्दी, दिवाळी साहित्याची केली खरेदी। जिल्हा स्त्री रुग्णालयाचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रुग्णांसह नातेवाईकांना सहन करावा लागला त्रास। दिवाळी निमित्ताने शहरातील मंदिरांची आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची गर्दी। आता सविस्तर बातम्या। हिंदू बांधवांचा सर्वात मोठा सण दिवाळी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। घरोघरी व प्रतिष्ठानावर नागरिकांनी विधिवत लक्ष्मीपूजन केले। आरआरसी नेटवर्क कार्यालयातही संचालक तथा कार्यकारी संचालक यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले। यावेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते। सण उत्सवांचा देश म्हणून ओळखला जाणाऱ्या भारतात दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो। 5 दिवस चालणारा हा सण यावेळी 6 दिवसांचा साजरा होत आहे, ज्याची लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण वर्षभर वाट पाहत असतात। जवळपास सर्व धर्माचे लोक हा उत्सव साजरा करतात। सण सुरू होण्यापूर्वी घरांची रंगरंगोटी, साफसफाई आणि सजावट सुरू होते। नवीन कपडे परिधान केले जातात, मिठाई तयार केली जाते आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि तिच्याकडून संपत्ती आणि समृद्धीचे आशीर्वाद मागितले जातात। 5 दिवसांच्या उत्सवात धनत्रयोदशीपासून ते भाऊबीज पर्यंत हा उत्सव साजरा होतो। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बत्ताशा आणि लाही यांचा प्रसाद दिला जातो आणि फटाके फोडले जातात। दिवाळी सण भारतभर प्रत्येक घरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आरआरसी नेटवर्क कार्यालयातही लक्ष्मीपूजन दिवाळीचा हा उत्सव अत्यंत श्रद्धा व भक्तिभावाने साजरा करण्यात आला। या प्रसंगी माता महालक्ष्मीच्या पूजेचे ठिकाण कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी अतिशय सुंदर व आकर्षक पद्धतीने सजवले होते। सुंदर रांगोळी काढण्यात आली होती। छोटे आकाश दिवे व झेंडूच्या फुलांच्या माळांनी संपूर्ण कार्यालय सजवण्यात आले। आरआरसी नेटवर्कचे संचालक प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख, कार्यकारी संचालक पंकज भाऊ देशमुख यांच्या शुभ हस्ते माता महालक्ष्मीची विधिवत पूजा करण्यात आली। माता राणीची आरती पंडित सुदर्शन शर्मा यांच्या हस्ते मंत्रोच्चार करून करण्यात आली। महालक्ष्मी पूजनात कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। माता राणीची आरती व कर्पूर आरती झाल्यानंतर उपस्थित सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी उपस्थित सर्वांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। महालक्ष्मी पूजनानंतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयाबाहेर फटाके फोडले। दिवाळीचा सण अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। उत्साहात साजरी होणाऱ्या या महालक्ष्मी पूजेची पाहूया एक झलक। माता मैया जय लक्ष्मी माता, तुमको निश दिन सेवक मैया जी को हर दिन ओम जय लक्ष्मी माता, रमा ब्रह्मानी तुम ही जगमाता, मैया तुम ही जगमाता, सूर्य चंद्रमा सेवक नारद ऋषि दाता, ओम जय लक्ष्मी माता दाता, मैया सुख संपत्ति दाता, तुमको सेवक रिद्धि सिद्धि धन दाता, ओम निवासिनी तुम ही शुभदाता, मैया तुम ही शुभदाता दाता, ओम जय लक्ष्मी माता, इस घर तुम रहती तहाँ सब गुण आता, मैया सब सदगुण आता, सब संदाता, ओम जय लक्ष्मी माता, तुम विघ्न से हाता, ओम जय लक्ष्मी माता,
साकार विष्णुदाता ओम जय लक्ष्मी माता महालक्ष्मी जय भवानी सुनमी दिवाळीचा हा उत्सव फटाक्यांच्या आतिषबाजीसह पूर्ण होत नाही। शहरातील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर फटाका बाजार सजला असून यावर्षी ग्राहकांद्वारे फॅन्सी फटाक्यांची मागणी अधिक प्रमाणात होत आहे। गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फटाक्याचे भाव 15 ते 20% वाढल्याचे दिसून येत असले तरी ग्राहक फटाके खरेदीकरिता गर्दी करताना दिसून आले। आज दीपोत्सव म्हणजे दिव्यांचा उत्सव दिवाळी। या दिवशी दिव्यांची झगमगाट आणि फटाक्यांची आतिषबाजी करून अत्यंत उत्साहात दिवाळी सण साजरा केला जातो। शहरातील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर सध्या फटाका बाजार सजला असून या ठिकाणी विविध पद्धतीचे फटाक्यांची दुकाने सजली आहेत। यामध्ये ग्राहक फॅन्सी फटाक्यांची मागणी अधिक प्रमाणात करीत आहेत। गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फटाक्यांचे भाव 15 ते 20% वाढल्याचे दिसून येते। फटाका बाजारामध्ये 5 रुपयापासून ते 10 ते 15 हजार रुपयांपर्यंत फटाक्यांची विक्री होत आहे। फुलझडीपासून ते आकाशात विविध रंगांचे फुटणारे फटाके विक्रीकरिता आले आहेत। ग्राहकही आकाशात सुटणाऱ्या विविध रंगी फटाक्यांची मागणी अधिक प्रमाणात करीत आहेत। सध्या फटाका बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली असून मागील वर्षी 10 ते 12 हजार रुपयात मिळणारे फटाके यावर्षी 14 ते 15 हजार रुपयापर्यंत पोहोचले आहेत। लहान मुलांना आकर्षित करणारे लसुणी फटाके, विविध रंगांच्या फुलझड्या, चक्री झाड यांची विक्री अधिक प्रमाणात आहे, तर मोठ्यांमध्ये 12 स्काय शॉट, 25 स्काय शॉट, 30 स्काय शॉट, 120 स्काय शॉट ते 240 स्काय शॉटची मागणी होताना दिसत आहे। यासोबतच लवंगी फटाका, माचीस फटाका, दोरी फटाका, माचीस गर्ल आणि 1000 पासून ते 10000 पर्यंतची लळ असलेले फटाका बाजारात उपलब्ध आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फटाक्यांचे भाव वाढले असले तरी ग्राहकांची खरेदीसाठी लगबग मोठ्या प्रमाणात झाली। दिवाळीच्या दिवशी तर अधिक प्रमाणात फटाक्यांची विक्री झाल्याचे सांगण्यात आले। गेल्या 4 दिवसांपासून अकोला शहरातील प्रमुख मार्गावर दिवाळीचा बाजार सजला असून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बाजारात दिवाळी साहित्य खरेदी करताना नागरिकांची प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून आली। आज सकाळपासूनच शहरातील प्रमुख रस्त्यांवर गर्दी करीत नागरिकांनी खरेदी केली। यावर्षी महागाईचे सावट असले तरी खरेदीचा उत्साह मात्र कायम होता। अकोला शहरातील प्रमुख रस्त्यांवर गेल्या 4 दिवसांपासून दिवाळी बाजार सजला असून यामध्ये दिवाळी उत्सवाकरिता लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तूंची दुकाने सजली असून त्यामुळे दिवाळी बाजारपेठेची झळाळी वाढली आहे। अकोला शहरातील प्रमुख रस्त्यांवर आकाश दिवे, सजावट साहित्य, लाइटिंग, लाह्या बत्ताशे व पूजेचे साहित्य, झाडू आदी साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे। या वस्तूंबरोबरच रेडीमेड कपड्यांचीही खरेदी सुद्धा होत आहे। महागाई असतानाही नागरिकांचा उत्साह दिसून आला। आज लक्ष्मीपूजनाचा दिवस पाहता खरेदीकरिता नागरिकांची गर्दी अधिक प्रमाणात दिसून आली। दुपारपर्यंतच हा बाजार रस्त्यावर राहणार असल्याने सकाळपासूनच वस्तू खरेदीकरिता नागरिकांची गर्दी होती। मात्र यावेळी सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वस्तू महागल्याचे ग्राहकांचे म्हणणे असले तरी आपल्या ऐपतीनुसार नागरिक खरेदी करताना दिसून आले। शहरातील फुटपाथवर अनेक विक्रेत्यांनी दिवाळीसाठी लागणारे लक्ष्मीची सोबतच इतर वस्तूंची दुकाने सजवली होती। एकंदरीत दिवाळी बाजारामध्ये ग्राहकांचा उत्साह दिसून आला। अकोला येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाचा उशिरा रात्री विद्युत पुरवठा खंडित झाला होता। त्यामुळे येथे उपचार घेणाऱ्या प्रसूत महिलांसह बाळांना नाहक त्रास सहन करावा लागला। विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर जिल्हा स्त्री रुग्णालयात दुसरी उपाययोजना नसल्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे। अकोला शहरातील प्रसिद्ध जिल्हा स्त्री रुग्णालयात जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील गरोदर महिला प्रसूतीकरिता येतात, परंतु या ठिकाणी असलेल्या असुविधेमुळे महिला रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। जिल्हा स्त्री रुग्णालयात शनिवारी उशिरा रात्री विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे येथील प्रसूत महिलांसह लहान बाळांना व त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागला। लाईट गेल्यानंतर या ठिकाणी जनरेटर व इतर कुठलीही सुविधा नसल्यामुळे काही तास हा त्रास सहन करावा लागला। जिल्हा स्त्री रुग्णालयात अवस्था मोठ्या प्रमाणात पसरल्याचे दिसून येते। या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी सुद्धा भटकंती करावी लागली। शासनाद्वारे जिल्हा स्त्री रुग्णालयाला लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो, परंतु या निधीमधून कुठलेही उपक्रम राबविले जात नाहीत। त्यामुळे जिल्हा स्त्री रुग्णालयातील अधिकारी नेमके करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे।
यासोबतच शासनाद्वारे मिळालेल्या निधीचे करतात तरी काय, असाही प्रश्न नागरिकांमधून होत आहे। एकंदरीत जिल्हा स्त्री रुग्णालयाची परिस्थिती लक्षात घेता या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे। दीपोत्सव म्हणजे दिव्यांचा उत्सव। दिवाळीनिमित्त शहरातील सर्वच प्रमुख मंदिरांना आकर्षकरित्या सजविण्यात आले होते। शहराच्या आराध्य दैवत राजेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती, तर शहरातील प्रसिद्ध अंबामाता मंदिरात माता अंबेला लक्ष्मीचे स्वरूप देण्यात आले होते। लक्ष्मी पूजनाचा दिवस पाहता भाविकांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले। रविवारी देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जात आहे। दिवाळी दिवशी देवी लक्ष्मीचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते। वाईट वृत्तीवर चांगल्याचा विजयाचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात आणि जगात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। दिवाळीनिमित्त अकोला शहरातील विविध मंदिरांमध्ये लक्ष्मी पूजन करण्यात आले। दिवाळीच्या दिवशी शहरातील प्रसिद्ध श्री राजेश्वर मंदिर व अंबामाता मंदिराला विशेष करून सजवण्यात आले। या दोन्ही मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। मंदिराचे सर्व खांब केळीच्या खांबांनी सजवले होते। मंदिराचे प्रवेशद्वार आंब्याच्या पानांच्या आणि झेंडूच्या फुलांच्या हारांनी सजवले होते। माता लक्ष्मीच्या रूपात आज आई अंबादेवीची सजावट करण्यात आली होती, त्यामुळे मातेचे रूप अधिकच विलोभनीय दिसत होते। सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाविकांची अंबामाता मंदिर व श्री राजेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती। सकाळी आपल्या आराध्य देवताचे दर्शन घेतल्यानंतर सर्व नागरिकांनी सायंकाळी महालक्ष्मीची पूजा अर्चना केली आणि माता राणीचे आशीर्वाद घेऊन फटाके फोडून दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल। खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री। तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त रुपये 599 मध्ये, म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट। एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट। चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या। तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज दिवाळीच्या दिवशी अकोला रोडचे काम त्वरित पूर्ण करावे, रस्त्यावर धूळ उडत असल्याने तिथे रोडवर पाणी मारण्यात यावे, यासह विविध मागण्यांकरिता अकोला रोडवरील चोहट्टा बाजार पुलावर प्रहार पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले। यामुळे काही वेळाकरिता वाहतूक ठप्प झाली होती। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अकोला महामार्गावर मोठे आंदोलन सुरू असून यामुळे रस्ता बंद असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाला आहे। अकोला रस्ता 5 ते 6 वर्षांपासून काम सुरूच असून अनेक ठिकाणी हा रस्ता खोदलेला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ व गिट्टी रस्त्यावर असून यामुळे नागरिकांना त्रास होत आहे। प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित याबाबत उपाययोजना करण्याची गरज असून विविध मागण्या घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अकोला मार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। चोहट्टावरून प्रतिनिधी कुशल भगत यांचा रिपोर्ट। आमच्या मागण्या हे आहेत की हा 8 ते 10 वर्षापासून रस्ता चालू आहे, याचं काम कधी पूर्ण होणार आहे याच्यासाठी आमची मागणी आहे। ज्या शेतकरी लोकांचं आतापर्यंत नुकसान झालं, ज्या लोकांना या रोडच्यामुळे बिमाऱ्या लागल्या, काही लोकांचे ॲक्सिडेंट झाले, या शासनानं झोपेचं सोंग घेतलेलं आहे। हे झोपेचं सोंग घ्यायला झोपेतून उठवण्याकरता प्रहार जनशक्ती पक्षानं आणि समस्त नागरिकांनी इथे आंदोलन चालू केलेलं आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील। इथून 50 किलोमीटर पर्यंत कमीत कमी 7 ते 8 जागी खोदून ठेवलेला आहे। 7 ते 8 जागी ज्याच्यावर 200 ते 250 एकराच्या जवळपास शेती हे त्या धुळीवर येत आहे। दुसरी गोष्ट जे सामान्य लोक आहे म्हणजे टू व्हीलरवर चालणारे गोरगरीब
जे मजूर वर्ग किंवा अतिसामान्य लोक आहेत त्यांना अकोला हा नेहमीसाठी वापरावा लागतो, कारण की कोणतेही दवाखाने किंवा चांगले जे आपल्याला सोयीसाठी त्यांना जावं लागते ते अकोला जावं लागते. आणि ते त्यांच्या लहान मुलांना घेऊन महिलांना घेऊन रात्री संध्याकाळच्या वेळेस इथून ज्यावेळेस जाणं येणं करतात त्यावेळेस त्यांचे चेहरे ओळखू येत नाही, एवढा त्यांच्या अंगावर धूळ असते. मग इथचे जे जागृत लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी या सामान्य लोकांचा या 8 वर्षात कुठं विचार केला, या शेतकऱ्यांचा कुठं विचार केला, हे आमचं म्हणणं आहे. आणि ते सांगण्यासाठी मग आम्ही हा आजचा दिवस निवडला की आज सर्व लोक आपापल्या घरी दिवाळी साजरा करत आहेत, नेते मंडळी दिवाळी साजरा करत आहेत, आपल्या कुटुंबासोबत आज ते आनंद व्यक्त करत आहेत. पण आम्हाला जे या रोडवर ॲक्सिडेंट झाले, काही मृत पावले असतील, काही जणांना अपंगत्व आलं असेल, तर त्या लोकांच्या सोबत आमच्या भावना जुळलेल्या आहेत. ते दुःखी होते आणि जे ॲक्सिडेंट झाले ते दुःखी आहेत, त्यांच्यासोबत आम्ही म्हणून आम्ही आज दिवाळी साजरी न करता त्या लोकांच्यासाठी भांड्याचं सर्व प्रहार जनशक्ती पक्षानं ठरवलेला आहे. आणि हा अकोला रस्ता लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे. आणि जो रस्ता जिथं जिथं रखडला असेल तितक्या जागी पाणी मारलं गेलं पाहिजे रोज. या मागणीसाठी आम्ही आज दिवाळीच्या दिवशी आंदोलन करत आहोत. अकोला शहरातील तोष्णीवाल लेआउटमध्ये एका 4 चाकी वाहनाने गायीच्या वासराला जबर धडक दिली. या अपघातात गायीचे वासरू गंभीर जखमी झाले. त्याला सुरुवातीला उपचाराकरिता वैद्यकीय पशु रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारानंतर या वासराला गोरक्षण संस्थेच्या ताब्यात देण्यात आले. दिवाळीचा उत्सव पाहता शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. यामध्ये साधे चालणेही अवघड झाले आहे. अशातच अपघात सुद्धा घडत आहेत. दिवाळी उत्सवातील वसुबारस या दिवशी शहरातील तोष्णीवाल लेआउटमध्ये एका 4 चाकी वाहनाने गायीच्या वासराला जबर धडक दिली. या अपघातात गायीचे वासरू गंभीररित्या जखमी झाले. काही तास जखमी वासरू रस्त्यावर याच अवस्थेत पडून होते. या वासराला आजूबाजूची कुत्रे खाण्याचा प्रयत्न करीत होते. या दरम्यान नवजीवन फाउंडेशनचे आशिष सोनवणे यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी आपल्या मित्रांना बोलावून घेत एकत्रित येऊन जखमी वासराला उचलून पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. या ठिकाणी वासरावर उपचार करण्यात आले, तसेच त्याचा एक्सरे सुद्धा काढण्यात आला. या वासरावर उपचार केल्यानंतर त्याला गोरक्षण संस्थेत देण्यात आले. यावेळी मयूर राजेश शर्मा, राजेभाऊ कलाने यांचे सहकार्य लाभले. नवरात्र व दसऱ्यामध्ये झेंडू फुलांना कमी भाव मिळाला होता, परंतु दिवाळीच्या उत्सवामध्ये झेंडूची आवक घटल्यामुळे झेंडूच्या फुलांचे भाव वाढल्याचे दिसून आले. दिवाळीमध्ये 80 ते 100 रुपये किलोप्रमाणे झेंडूची फुले विकल्या गेल्याने शेतकऱ्यांसह व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. दिवाळी उत्सवामध्ये सर्वात महत्त्वाचे पूजन लक्ष्मी पूजन मानले जाते. या दिवशी आपल्या घरावर तसेच प्रतिष्ठानवर झेंडूच्या फुलांची माळ व आंब्याचे तोरण लावण्याची परंपरा आहे. ही बाब लक्षात घेता अकोला शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची दुकाने सजली होती. नवरात्रोत्सव आणि दसऱ्यामध्ये मागणीपेक्षा झेंडूची आवक वाढल्याने त्यावेळी झेंडूच्या फुलांचा दर 10 ते 40 रुपये प्रति किलो प्रमाणे होता. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला होता. यासोबतच आवक वाढल्यामुळे झेंडूच्या फुलांचे भाव कमी झाले होते. परंतु दिवाळीत हवामानातील बदलामुळे फुलांच्या भरण्याचा हंगाम लवकरच संपत आल्याने यावेळेस फुलांची आवक कमी झाली. बाजारातही झेंडूच्या फुलांची आवक कमी झाल्याने या झेंडूच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळत आहे. या शनिवारी 70 ते 80 रुपये किलो प्रमाणे विक्री होणारी झेंडूची फुले लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 80 ते 100 रुपये किलो प्रमाणे विक्री होताना दिसून आली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. यासोबतच ग्रामीण भागातील झेंडूची फुले विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे. कमी दिवसात कमी खर्चात कमी त्रासात झेंडूचे पीक घेतले जाते. दिवाळीमध्ये झेंडूच्या फुलांची प्रचंड मागणी असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची दुकाने बाजारपेठेत पाहावयास मिळतात. नवरात्र व दसरा उत्सवामध्ये झेंडूच्या फुलांना कमी भाव मिळाल्यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. परंतु दिवाळीत चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांसह विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले. दिवाळी उत्सव पाहता शहरात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असून शहरातील जुने बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात पार्किंग करण्यात आली आहे. दुचाकी सह 4 चाकी वाहनांनी या ठिकाणी पार्किंग केली असून या पार्किंगला कोणी परवानगी दिली असा प्रश्न उपस्थित झालाय. सध्या दिवाळीचा उत्सव सुरू आहे. या उत्सवामध्ये शहरातील बाजारपेठ फुलली असून या ठिकाणी खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. त्यामुळे याचाच फायदा अवैध वाहतूकधारक घेत आहेत. अकोला शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर लहान मोठे दुकाने सजली आहेत. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना आपली वाहने कुठे पार्क करावी यासाठी जागा मिळत नसल्यामुळे या वाहनधारकांनी आपला मोर्चा जुने बस स्थानकाकडे वळवला. एसटी महामंडळाचे जुने बस स्थानक एक प्रकारे अवैध वाहतूकधारकांचे पार्किंग स्थळ बनले आहे.
या ठिकाणी दुचाकी वाहनांसोबतच चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात उभी करण्यात आली आहेत। या आगाराचे अधिकारी वाहन पार्किंग करणाऱ्यांना मुभा देत असल्यामुळे संपूर्ण जुने बस स्थानक पार्किंग स्थळ बनले आहे। जुने बस स्थानकावर दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात उभी केली जात आहेत। या ठिकाणाहून वाहन चोरी गेल्यास याला जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित झाला आहे। तसेच जुने बस स्थानक परिसरात खासगी वाहनांना पार्किंगसाठी कोणी व का परवानगी दिली अशी ही विचारणा होत आहे। याकडे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे। मूर्तिजापूर येथील समता नगर परिसरात एका घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करीत घरातील सदस्य घरात असताना 6 ते 7 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने खळबळ उडाली। विशेष बाब म्हणजे मूर्तिजापूर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर हा परिसर असून शहरात चोरीचे प्रमाण वाढत असल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मूर्तिजापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र वाढत चालले आहे। मूर्तिजापूर शहरातील समता नगरमध्ये पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी 7 ते 8 लाख रुपयांचे मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मागील 2 महिन्यांपासून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप कुमार घुगे यांनी नेमलेले ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या कार्यकाळामध्ये चोऱ्याचे प्रमाण का वाढले असा संशय अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी व्यक्त केला आहे। 12 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री निरंजन मदनलाल कळमकर वय 73 वर्षे यांच्या घरात सर्व परिवार असताना अज्ञात चोरट्यांनी मागच्या दारातून प्रवेश करीत मुद्देमाल लंपास केला। यामध्ये मंगळसूत्र 30 ग्राम, कंठी 40 ग्राम, एक गोफ 25 ग्राम, अंगठी 5 ग्राम व खिशातले 5000 रुपये नगद असा अंदाजे 6 ते 7 लाख रुपये मुद्देमाल होता। घरात आजारी असलेल्या निरंजन कळमकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि गोफ काढण्यात आले। हे आजारी असल्यामुळे काहीच करू शकले नाही। मूर्तिजापूरचे ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या कार्यकाळामध्ये वाढलेल्या चोऱ्याच्या घटना पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी मूर्तिजापूर शहराकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे। RRC न्यूज करिता प्रतिनिधी मोहम्मद शारिक, मूर्तिजापूर। 4च्या दरम्यान माझ्या घरात भाडेकराच्या घरामधून कुलूप तोडून चोर आतमध्ये घुसले आणि मधल्या खोलीतून आम्ही जिथे झोपलो होतो तिथे आले आणि तिथून देवघराच्या खोलीत गेले। तिथलं सामान 6 बॅग उचलल्या। विशेषच्या गळ्यातलं सोनं, एक मंगळसूत्र जो अंदाजे वजन 30 ग्रॅम, त्याच्यानंतर कंठी तिचं वजन 45 ग्रॅम आणि देवघरामध्ये पूजा केलेले एक गोफ होता तो 25 ग्रॅम आणि एक अंगठी 5 ग्रॅमची असं त्याने नेलेलं आहे आणि बाकीचं सामान सगळं घरात अस्ताव्यस्त करून त्यानं पसरवून टाकले। 6 बॅग घरातून नेल्या आणि त्या 6 बॅग रेल्वे स्टेशनवर रेल्वे रूटवर फेकल्या सगळे। आणि पैसे, माझा पॅन्ट या मधल्या खोलीत होता, तो पॅन्ट उचलला, बाहेर नेला आणि त्यातले पैसे 5000 रुपये जवळपास गेलेले आहे। याची चौकशी करून लवकरात लवकर निर्णय मिळावा। सगळ्याचं वजन जवळपास 90 ग्रॅमच्या जवळपास होते सोन्याचे आणि त्याची किंमत, आजची किंमत 6.5-7 लाख रुपये आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला। अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले दिवाळी लक्ष्मीपूजन, एकमेकांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा। दिवाळी उत्सवात फटाका बाजारात फॅन्सी फटाक्यांची अधिक मागणी, ग्राहकही बजेटनुसार करीत आहेत खरेदी। लक्ष्मीपूजनाचा दिवस पाहता शहरातील दिवाळी बाजारात नागरिकांची प्रचंड गर्दी, दिवाळी साहित्याची केली खरेदी। जिल्हा स्त्री रुग्णालयाचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रुग्णांसह नातेवाईकांना सहन करावा लागला त्रास। दिवाळी निमित्ताने शहरातील मंदिरांची आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची गर्दी। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज YouTube चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।